आजकाल मोबाईल ही एक गरज नसून व्यसन बनलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण एकेकाळी मोबाईल ही एक गरज होती. त्या गरजेचं सवयीत आणि सवयीचं व्यसनात कधी रूपांतर झालं हे आपल्यालाच कळलं नाही. आजकाल मोबाईल आणि माणसाचं एक वेगळंच नातं निर्माण झालंय. मोबाईल शिवाय आजकाल माणूस राहूच शकत नाहीये. दर 10 ते 15 मिनिटांनी एकदा मोबाईल बघितल्याशिवाय माणसाला चैनच पडत नाही. पण आजकाल असं का होतंय? माणसांना एवढी मोबाईलची सवय का लागली आहे? आणि माणसांपेक्षाही मोबाईलचा सहवास का हवाहवासा वाटतोय? या सगळ्यांमागची कारणं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. मोबाईलने माणसाच्या आयुष्यात एक प्रकारची क्रांतीच घडवून आणली. सगळं विश्व तुमच्या जवळ आणलं. अगदी एका सेकंदात तुम्हाला हवी ती माहिती मिळवून देणारं आणि तुमचं आयुष्य अगदी सोपं करणारं हे माध्यम. मोबाईलची निर्मिती खरं तर गरजेपोटीच झाली होती. पण ही गरज कधी व्यसनात बदलेल हे आपल्याला सुद्धा माहित नव्हतं. कळत न कळत आपण मोबाईलच्या इतक्या आहारी गेलोय की आता हा एक टेन्शनचाच विषय झालाय. सुरुवातीला मोबाईलचा वापर आपण फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी करायचो. कालांतराने इंटरनेटचा शोध लागला आणि या इंटरनेटमुळे असंख्य गोष्टी मोबाईलमध्ये आल्या. पुढे मग व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट अशी असंख्य ॲप्स आले. मग चॅटिंग, व्हिडिओ कॉल, फोटो टाकणे, पोस्ट टाकणे, आपली मते मांडणे, सतत अपडेटेड राहणे यात आपण गुंतायला लागलो. सुरुवातीला उत्सुकता म्हणून वापरण्यात येणारे हे ॲप हळूहळू आपल्या सवयीचा भाग बनले. आधी टिकटॉक आणि मग रील आणि शॉर्ट्समुळे आपल्याला सतत मोबाईल बघण्याची सवय लागली. त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेसाठी कमी आणि मनोरंजनासाठी जास्त केला जाऊ लागला. दर 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला मोबाईलवरील अपडेट बघण्याची सवय लागली. काही दिवसांपूर्वी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने म्हणजेच BCGने मोबाईलच्या वापराबाबत एक सर्वेक्षण केलं आणि यात एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे भारतामध्ये 84% लोक सकाळी झोपेतून उठल्यावर मोबाईल हातात घेतात आणि 31% लोक दिवसभर मोबाईल वापरतात. शिवाय या अहवालात हे देखील सांगण्यात आलंय की 2010 साली मोबाईलवर घालवलेला वेळ हा केवळ 2 तास असून तो वेळ 100% कॉलिंग आणि मेसेजसाठीच वापरला जायचा. पण सध्या 4 तासापेक्षाही जास्त वेळ मोबाईलवर घालवला जात असून केवळ 20 ते 25% वेळ हा कॉलिंग आणि मेसेजसाठी वापरला जातो, तर उर्वरित वेळ हा सोशल मीडियावर घालवला जातोय. 2021 मध्येही मोबाईल वापराबाबत ZDNetने आणखीन एक सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये मोबाईल वापरामध्ये ब्राझील या देशाचा पहिला क्रमांक होता. या देशातील लोक 5 तास 4 मिनिटे एवढा वेळ मोबाईलचा वापर करतात. तर दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया हा देश होता. या देशातील लोक सरासरी 5 तास 3 मिनिटे मोबाईलचा वापर करतात. आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत देश होता. भारतातील लोक 4 तास 9 मिनिटे सरासरी मोबाईलचा वापर करतात असं त्या सर्वेक्षणातून समोर आलंय. या सर्वेक्षणांवरून तुम्हाला समजलं असेल की माणूस मोबाईलच्या किती आहारी गेलाय. पण मोबाईलच्या आहारी जाण्याची प्रत्येकाची आपापली वेगळी कारणे असू शकतात. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे काही भयानक परिणामही होऊ शकतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक दृष्ट्या तर परिणाम होतोच, पण यामुळे आपल्याला मानसिक त्रासही होऊ शकतो. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे त्यातून निघणाऱ्या हानिकारक रेडिएशनमुळे हृदयविकार होऊ शकतो. याशिवाय डोळ्यांच्या दृष्टीवरही याचा गंभीर परिणाम होतो. भुरकट दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, चष्मा लागणे असे काही प्रकार घडू शकतात. याशिवाय डोकेदुखीसोबतच निद्रानाश, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे मनुष्याचे विचार करण्याची क्षमता संपून जाते. त्याला कोणतीही गोष्ट उत्साहाने करावीशी वाटत नाही. सतत एका जागी बसून राहून मोबाईल बघावासा वाटतो. खरं तर आपल्याला समजत असतं की मोबाईल बघितल्यामुळे आपलं काहीही भलं होणार नाही. तरीही आपण हातून मोबाईल काही केला सुटत नाही. मोबाईल मधून मिळणाऱ्या आनंदापुढे आपल्याला इतर सगळ्या गोष्टी फिक्या वाटू लागल्यात. घरातली बोलणी, गप्पा गोष्टी, वाचन, खेळणं अशा पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टी आता नकोशा वाटू लागल्यात. अर्थात याला काही लोक अपवाद देखील आहेत, पण या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण सगळेच आता क्षणिक आनंदाच्या मागे धावतोय. शिवाय क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आता सहज उपलब्ध आहेत आणि मोबाईल हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. पण आपल्याला आता क्षणिक आनंद सोडून शाश्वत आनंदाच्या मागे धावलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण या सर्वांच्या मध्ये येतो तो मोबाईल आणि मोबाईलचं व्यसन.
हे व्यसन दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मोबाईलसाठी आपण एक टाइम सेट करू शकतो आणि बाकीच्या वेळात अभ्यास, वाचन, खेळणं, गप्पा मारणं या गोष्टीत आपलं मन रमवू शकतो. शिवाय ज्या ॲपमुळे आपला जास्त वेळ जातो ते ॲप आपण काही काळाकरिता डिलीट करू शकतो. तसेच मनाला शांती मिळावी, मनाचा चलबिचलपणा कमी व्हावा आणि मोबाईल पासून थोडं दूर राहण्यासाठी आपण योगा आणि मेडिटेशन देखील करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाचा ब्रेक जोपर्यंत तुम्ही मनातून ठरवत नाही तोपर्यंत तुमचं मोबाईलचं व्यसन देव सुद्धा सोडवू शकणार नाहीये. त्यामुळे मनावर आणि हातावर ताबा मिळवत मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर या. आयुष्य जगायला सुरुवात करा. या विषयासह विषय काय या कार्यक्रमात इथेच थांबूयात. असेच अनेक विषय घेऊन येत राहू. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.